Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the oxytocic category, that is these are the drugs which have a stimulant effect on motility of uterus. Okay, so from natural sources the oxytocic drug, that is ergot drug. So this is the major drug and this is very important drug in case of exam point of view, right? So in brief आपण ऑक्सिटोसिक कॅटेगरीतला एर्गॉट ड्रग जो आहे तो स्टडी केलेला आहे. ओके, सो फ्रॉम टुडेज ऑनवर्ड वी विल स्टार्ट द न्यू कॅटेगरी अंडर द सेम फार्माकोलॉजिकल ग्रुपिंग ऑफ नॅचरल ड्रग, दॅट इज विटॅमिन्स. ओके, so vitamins, it is nothing but the vital amines. Okay, so those are the amines which are vital, means very essential for our body, right? So vitamins हा जो चॅप्टर आहे तो तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये इन डिटेल स्टडी केलेला आहे, राईट. सो तुम्हाला बायोकेमिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे विटॅमिन्स. सो फर्स्टली इन फर्स्ट पार्ट वी विल सी जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट विच इज रिलेटेड विथ दिस विटॅमिन. ओके, मग विटॅमिन्सशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. अँड देन वी विल डिस्कस द drugs which are obtained from the natural sources. They act as an vitamin. So we will proceed for this vitamin chapter. So these vitamins, these are the substances which have considered to be essential for the maintenance of normal metabolic function but are not synthesized by the human body on its own and hence to be supplied from the outside sources. Okay, मग vitamins हे असे substance आहेत which is more essential फॉर मेंटेनन्स ऑफ नॉर्मल मेटाबॉलिक फंक्शन्स ऑफ आवर बॉडी. ओके, आपल्या बॉडीमध्ये जे नॉर्मल मेटाबॉलिक रिॲक्शन्स होतात, जे मेटाबॉलिक फंक्शन्स कॅरी आउट केले जातात, ते मेंटेन्स ठेवण्यासाठी, त्याच्या रेग्युलेशनसाठी आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन्सची गरज असते. ओके, बट दोज विटॅमिन्स आर नॉट सिंथेसाइज्ड इन टू अवर ह्युमन बॉडी. पण आपली बॉडी जी आहे, ह्युमन बॉडी जी आहे, ते विटॅमिन्स सिंथेसिस करू शकत नाही आहे. ओके, सो दॅट्स वाय दे वॉन्ट टू बी सप्लायड फ्रॉम द आउटसाईड सोर्सेस. ओके, सो त्याच्यामुळे विटॅमिन्स जे आहेत ते आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. ओके, सो बाहेरून जरी विटॅमिन्स आपल्याला घ्यावे लागले तरी हे जे विटॅमिन्स आहेत ते आपल्या बॉडीच्या मेटाबॉलिक फंक्शनसाठी फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो इट मस्ट बी नोटेड दॅट द विटॅमिन्स रिसिव्ड थ्रू द नॉर्मल वेल बॅलन्स्ड डाएट आर नॉट ट्रीटेड ॲज अ ड्रग फॉर द हेल्दी पर्सन. ओके, मग आपण जे रोज अन्न खातो, पौष्टिक अन्न, ओके, की ज्याच्यामध्ये वेल बॅलन्स असे डाएट असतं, सो असं जे आपण रोज जेवतो, सो त्या डिफरंट जे पदार्थ आहेत त्याच्यामधून आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन्स जातात. ओके, सो vitamins which are received to our body through the normal and well balanced diet. Okay, and those diet is not treated as a drug for the healthy person. Okay, आपण रोज जेवतो, जेवणामधून आपल्याला जे जेवणामध्ये डिफरंट कंपोनंट्स आहेत, जे पदार्थ आहेत, त्याच्यातून स्पेसिफिक आपल्याला डिफरंट विटॅमिन्स आपण खातो, राईट. पालेभाज्या असतील, त्याच्यानंतर कडधान्य वगैरे आहेत. ओके, डिफरंट फ्रूट्स आपण खातो, राईट. सो हे जे आपण जे अन्न म्हणून खातो त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात. ओके, सो हे जे विटॅमिन्स आपण रोज खातो म्हणजे ते ॲज अ ड्रग म्हणून आपल्या बॉडीला ट्रीट होत नाहीत. ओके, सो दोज आर एसेन्शियल फॉर आवर मेटाबॉलिक फंक्शन्स, राईट. आपल्या बॉडीचे जे मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत त्याच्यासाठी हे विटॅमिन्स जो आहे त्याचा डेली सप्लाय होणं गरजेचं आहे. ओके, अँड दोज विटॅमिन्स आर नॉट ट्रीटेड ॲज अ ड्रग. ओके, हेल्दी पर्सनमध्ये जो डाएट घेतला जातो, वेल बॅलन्स्ड डाएट विच कंटेन्स द विटॅमिन्स, सो दॅट डाएट इज नॉट ट्रीटेड ॲज अ ड्रग. ओके, बट सर्टन कंडिशन्स असतात दॅट इन्क्लूड्स द इनॲडिक्युएट इनटेक, increased tissue requirement, disturbances in absorption or utilization of vitamins, reduce their concentration in the body. ओके, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर आपण जो डाएट आहे तो व्यवस्थित घेतला नाही, ओके, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, म्हणजे आज काय जणांना पालेभाज्या आवडत नाहीत, राईट, म्हणून पालेभाज्या खात नाही. काय जणांना फ्रूट्स आवडत नाहीत, फ्रूट्स खात नाही. दूध आवडत नसतं, दूध पित नाहीत. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की त्या पर्टिक्युलर पर्सनमध्ये जे विटॅमिन्स जायला पाहिजे होते जेवढ्या क्वांटिटीमध्ये तेवढ्या क्वांटिटीमध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की बॉडीला विटॅमिन्सचा कमी सप्लाय होतो. ओके, सो फर्स्ट रिझन दॅट इज इनॲडिक्युएट सप्लाय. ओके, सो ह्या कंडिशन्समध्ये आपण इथे कंडिशन्स बघतोय की
कोणत्या कोणत्या कंडिशन्समध्ये विटॅमिन्स जे आहेत ते आपल्या बॉडीला ड्रग म्हणून ट्रीट होतात. ओके, मग फर्स्ट कंडिशन आपण बघितली की इनॲडिक्वेट इनटेक. ओके, देन नेक्स्ट इन्क्रीज टिश्यू रिक्वायरमेंट. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ज्या डिफरंट टिश्यूज आहेत त्यांची जेव्हा रिक्वायरमेंट, त्यांची गरज जेव्हा वाढते, त्या केसेसमध्ये विटॅमिन्स जे आहे ते बाहेरून ॲडमिनिस्ट्रेट करणं गरजेचं आहे. देन डिस्टर्बन्सेस इन द ॲब्सॉर्प्शन और युटिलायझेशन ऑफ विटॅमिन्स. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन्स बॉडीमध्ये घेतल्यानंतर त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आणि त्याचं जे युटिलायझेशन आहे ह्या प्रोसेस जर अल्टर झाल्या आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की विटॅमिन्सचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे आपल्या बॉडीमध्ये ते रेड्यूस होतं. ओके, आणि त्याच्यामुळे विटॅमिनची डिफिशियन्सी आपल्या बॉडीमध्ये होते. सो ह्या केसेसमध्ये की जिथे विटॅमिनची डिफिशियन्सी आपल्या बॉडीमध्ये होते त्या केसेसमध्ये बाहेरून आपल्याला विटॅमिन्सच्या टॅबलेट, कॅप्सूल्स घ्याव्या लागतात. ओके, सिरप घ्याव्या लागतात, विच ट्रीट ॲज अँड ड्रग. त्याला आपण ड्रग असं म्हणू शकतो. ओके, बट रोज आपण जे अन्न खातो की ज्याच्यातून विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये जातात, मग त्याला आपण ड्रग म्हणू शकत नाही आहे. पण सर्टन केसेसमध्ये की जिथे आपल्या बॉडीमधले विटॅमिन्सची क्वांटिटी कमी होते, आपल्या बॉडीमध्ये विटॅमिनची डिफिशियन्सी होते, त्या केसेसमध्ये आपण जेव्हा बाहेरून जे विटॅमिन्स खातो इन द फॉर्म ऑफ टॅबलेट, मीन्स इन द फॉर्म ऑफ फार्मास्युटिकल प्रिपरेशन, राईट. सो ते जे विटॅमिन्स आपण खातो किंवा आपण त्या केसेसमध्ये बीट खातो, त्याच्यानंतर उसाचा रस पितो. सो हे जे आहे की आपल्या बॉडीमध्ये जे विटॅमिन्सची क्वांटिटी कमी आहे ती वाढवण्यासाठी मग आपण काय करतो, आपण जे बाहेरून जे ड्रग आपण खातो म्हणजे टॅबलेट्स असतील, विटॅमिन्सच्या गोळ्या असतात, राईट, कॅप्सूल्स फॉर्ममध्ये आहे, सिरप फॉर्ममध्ये आहे. मग हे जे आपण फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट करतो त्याला आपण ॲज अँड ड्रग म्हणून म्हणू शकतो. ओके, अँड दिस लीड्स टू द सर्टन डिफिशियन्सी सिम्पटम्स. मग बॉडीमध्ये जेव्हा अशी विटॅमिन्सची डिफिशियन्सी होते त्याच्यामुळे काय होतं, दॅट इन्क्लूड विटॅमिन्स टू बी सप्लायड इन द केमिकली प्युअर फॉर्म ऑर देअर ॲक्टिव्ह कॉन्सन्ट्रेट. मग अशा केसमध्ये की जिथे बॉडीमध्ये विटॅमिन्सची कमतरता झालेली आहे, ओके, विटॅमिनची डिफिशियन्सी झालेली आहे, त्या कंडिशनमध्ये बॉडीला विटॅमिनचं सप्लाय होणं गरजेचं आहे इन द केस ऑफ केमिकली प्युअर फॉर्म ऑर देअर ॲक्टिव्ह कॉन्सन्ट्रेट. ओके, सो इन सच अ कंडिशन दे आर ट्रीटेड ॲज अन ड्रग ऑफ थेरापेटिक नेचर. ओके, मग ह्या कंडिशनमध्ये जेव्हा आपण ड्रग इन द फॉर्म ऑफ केमिकली प्युअर फॉर्म किंवा देअर ॲक्टिव्ह कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये जेव्हा आपण ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करतो तेव्हा आपण त्याला ड्रग असं ट्रीट करतो, राईट. सो समटाईम्स दे आर ऑल्सो गिवन इन प्रोफायलॅक्टिक फॉर्म्स. काही प्रोफायलॅक्टिक प्रोफायलॅक्टिक फॉर्ममध्ये सुद्धा असे मेडिसिन्स जे आहेत ते ॲडमिनिस्ट्रेट केले जातात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर प्रेग्नेन्सी केसेसमध्ये फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट दिल्या जातात. ओके, सो अशा सर्टन कंडिशन्समध्ये की जिथे बॉडीला विटॅमिन्सची गरज आहे हे समजून विटॅमिन्स जे आहेत ते बॉडीचा जो विटॅमिन सप्लाय जी मागणी आहे बॉडीची ती फुलफिल करण्यासाठी आपण प्रोफायलॅक्टिक मेजर म्हणून आपण विटॅमिन्सच्या औषधं जी आहेत ते ॲडमिनिस्ट्रेट करतो. ओके, सो समटाईम्स दे आर ऑल्सो गिवन इन द प्रोफायलॅक्टिक फॉर्म. ओके, सो द एक्सेसिव्ह यूज ऑफ दिस विटॅमिन्स एस्पेशली विटॅमिन डी कॉजेस द टॉक्झिक इफेक्ट. ओके, मग असं जेव्हा आपण ॲज अ ड्रग म्हणून विटॅमिन बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट करतो, जर ह्या केसेसमध्ये जर एखाद्या विटॅमिन्सची क्वांटिटी आपल्या बॉडीमध्ये जास्त झाली, ओके, डोस जर जास्त गेला तर त्याचे टॉक्झिक इफेक्टसुद्धा बॉडीवर दिसून येतात. ओके, फॉर एक्झाम्पल इथे सांगितलेलं आहे की जर विटॅमिन डीची एक्सेस क्वांटिटी आपल्या बॉडीमध्ये झाली तर त्याचे टॉक्झिक इफेक्ट्स आपल्या बॉडीच्या डिफरंट पार्ट्सवर दिसून येतात. ओके, सो दिस विटॅमिन्स आर नॉर्मली नॉट असोसिएटेड विथ एनर्जी फॉर्मेशन. ओके, आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी फॉर्मेशनची प्रोसेस आहे त्याच्याशी ॲक्च्युअल ते रिलेटेड नाही आहेत. दे हॅव ॲन इम्पॉर्टंट रोल इन सेव्हरल एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शन्स इन टू अवर बॉडी. ओके, मग आपल्या बॉडीमध्ये जे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनच्या रिॲक्शन्स होतात, ओके, सो त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या रिॲक्शन्समध्ये हे जे विटॅमिन्स जे आहेत ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, एनर्जी फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये नाही तर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये हे विटॅमिन्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो तुम्ही बघितलं असाल की बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही विटॅमिन्स शिकताना तुम्ही त्याचे ॲक्टिव्ह फॉर्म, राईट,
प्रोव्हिटॅमिन म्हणजे प्रोव्हिटॅमिन्स म्हणजे आपण कोणाला प्रोव्हिटॅमिन्स म्हणतो की जे इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात आणि बॉडीमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर सर्टन को एन्झाईम्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांचं कन्व्हर्जन जे आहे ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतं, राईट. सो दोज को एन्झाईम्स आर नथिंग बट द विटॅमिन्स. ओके. सो विटॅमिन्स जे आहेत ते मग कशासाठी यूज होतात, तर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके. सो समटाइम्स दे रिझेंबल्स टू द हार्मोन्स इन देअर फंक्शन्स अँड आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी. ओके. सो आपल्या बॉडीमध्ये जे डिफरंट रिॲक्शन्स होतात त्याच्यामध्ये ॲज अन हार्मोन्स म्हणून सुद्धा हे विटॅमिन्स जे आहेत ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके. मग हार्मोन्स म्हणून ॲक्ट होताना त्यांची जी क्वांटिटी आहे ती कशी असते, स्मॉल क्वांटिटीजमध्ये ते हार्मोन्स म्हणून त्यांची ॲक्शन शो करतात. ओके. सो द अडल्ट्स, इन्फंट्स, चिल्ड्रन, प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदर्स विच रिक्वायर सर्टन मिनिमम लेवल ऑफ विटॅमिन्स इन द फूड विच इज कॉल्ड ॲज रिकमेंडेड डेली अलाउन्सेस. ओके. मग इन केस ऑफ अडल्ट्स, इन्फंट्स अँड चिल्ड्रन्स, ओके, असं वाढत्या वयामध्ये, त्याच्यानंतर इन्फंट्समध्ये लहान मुलांमध्ये, चिल्ड्रन्समध्ये, प्रेग्नंट वुमनमध्ये किंवा लॅक्टेटिंग मदर जे आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय आहे की विटॅमिन्सची गरज जी आहे ती बॉडीला जास्त असते. ओके. सो त्या केसेसमध्ये काय केलं जातं, सर्टन मिनिमम लेवल ऑफ दिस विटॅमिन इन द फूड कॉल्ड ॲज रिकमेंडेड डेली अलाउन्सेस फिक्स केलं जातं. ओके. त्याला काय म्हटलं जातं, रिकमेंडेड डेली अलाउन्सेस. सो केमिकली द विटॅमिन्स लार्जली डिफर फ्रॉम इच अदर अँड आर ग्रुप्ड ॲज अन वॉटर सोल्युबल अँड फॅट सोल्युबल. ओके. सो केमिकली जर बघितलं, केमिकल स्ट्रक्चरली जर आपण बघितलं तर विटॅमिन्स जे आहेत ते एकमेकांपासून कसे आहेत, फार वेगळे आहेत. ओके. केमिकल स्ट्रक्चर जर आपण बघितलं, सो तुम्हाला विटॅमिन्सची नावं माहिती आहेत, ADEK, विटॅमिन B, ओके, विटॅमिन C. सो हे जे डिफरंट विटॅमिन्स आहेत, विटॅमिन C झालं. ओके. सो दोज विटॅमिन्स आर जनरली त्यांचं जर केमिकल स्ट्रक्चर आपण स्टडी केलं तर स्ट्रक्चर वाईज प्रत्येक विटॅमिन जो आहे तो डिफरंट आहे. ओके. So they are classified into the two types, that is water soluble and fat soluble vitamins. Okay. So depending upon their solubility they are classified into the water soluble vitamins and fat soluble vitamins. Okay. So water soluble vitamins जे आहेत which are easily absorbed, highly excreted through the urine and not stored in the body except vitamin B12. ओके. मग वॉटर सोल्युबल विटॅमिन जे आहेत ते कसे आहेत की त्यांचं ॲब्सॉर्प्शन जे आहे बॉडीमध्ये ते हायली होतं, हाय रेट म्हणजे इझिली त्याचं ॲब्सॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये होणार आहे. वॉटर सोल्युबल असल्यामुळे काय होणार आहे, हाय क्वांटिटीमध्ये युरिनमधून त्याचं एक्सक्रिशन होणार आहे. ओके. अँड दोज विटॅमिन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. ओके. विटॅमिन B12 जर विटॅमिन सोडलं तर बाकीचे कोणते विटॅमिन्स जे आहेत ते बॉडीमध्ये स्टोर्ड करून ठेवू शकत नाही आपण. ओके. सो ऑन द अदर हँड फॅट सोल्युबल विटॅमिन्स नीड बाईल सॉल्ट्स. फॅट सोल्युबल्स विटॅमिन जे आहेत ADEK. ओके. सो दोज आर द त्यांच्या ॲब्सॉर्प्शनसाठी आपल्याला बाईल सॉल्टची गरज आहे. ओके. सो दिस फॅट सोल्युबल विटॅमिन्स दॅट इज ADEK अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन्स दॅट इज B कॉम्प्लेक्स अँड C, राईट. सो हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स जे आहेत त्यांच्या ॲब्सॉर्प्शनसाठी आपल्याला कशाची गरज लागते, बाईल सॉल्टची. ओके. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स जे आहेत ते बॉडीमध्ये इझिली ॲब्झॉर्ब होतात. ओके. फॅट्स फॉर द ॲब्सॉर्प्शन नॉर्मली नॉट एक्सक्रिटेड इन द युरिन अँड आर जनरली स्टोर्ड इन द लिव्हर. ओके. मग हे जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स जे आहेत ते बॉडीमधून इझिली एलिमिनेट होऊ शकत नाही थ्रू द युरिन, सो दे आर स्टोर्ड इन द लिव्हर. त्याच्यामुळे ते लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवले जातात. ओके. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कांट बी स्टोर्ड इन टू द बॉडी. फक्त B कॉम्प्लेक्स विटॅमिन जर सोडलं तर हे जे C विटॅमिन आहे ते काय केलं जातं, हायली युरिनमधून एक्सक्रीट केलं जातं हाय रेटमध्ये. ओके. So this is the introductory part which is associated with this vitamins. ओके. सो आपण विटॅमिन्स म्हणजे काय, त्याचं फंक्शन्स काय आहे, विटॅमिन डिफिशियन्सी कशी होते बॉडीमध्ये. ओके. सो त्याचे टॉक्झिक इफेक्ट्स कोणते असू शकतात, विटॅमिन्सचं यूज कशासाठी केला जातो. ओके. सो हे सगळं इथे बघितलेलं आहे. सो द विटॅमिन्स विच इज ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस दॅट इन्क्लूड द कॉड लिव्हर ऑइल, हॅलिबट लिव्हर ऑइल आर द सोर्सेस ऑफ विटॅमिन A and विटॅमिन D.
ओके. सो विटॅमिन ए आणि विटॅमिन डीचे आपण जर नॅचरल सोर्सेस बघितले तर त्याच्यामध्ये कॉड लिव्हर ऑइल आहे अँड हॅलिबट लिव्हर ऑइल. ओके. देन शार्क लिव्हर ऑइल अँड कॅरोट्स इन द फॉर्म ऑफ कॅरोटीन आर रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन ए. शार्क लिव्हर ऑइल आणि कॅरोट्स जे आहे की ज्याच्यामधलं कॅरोटीन जे आहे विच इज द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन ए, की ज्याच्यामध्ये विटॅमिन ए जे आहे ते मोस्ट ऑफ क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं. ओके. अँड व्हाईल दिस आमला कंटेन्स द विटॅमिन सी. ओके. आमला जो ड्रग आहे त्याच्यामध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये विटॅमिन सी प्रेझेंट असतं. अँड ईस्ट विच कंटेन्स द विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. ओके. सो ईस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे पाव वगैरे बनवण्यासाठी केलं जातं फॉर द फर्मेंटेशन प्रोसेस. मग हे जे ईस्ट आहे त्याच्यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स प्रेझेंट असतं. ओके. सो दीज आर द ड्रग्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस अँड दे ॲक्ट ॲज ॲन विटॅमिन्स. ओके. सो दे सप्लायज द स्पेसिफिक विटॅमिन्स टू अवर बॉडी. ओके. So now next we will see the first drug from this vitamin category as an prototype of drug, that is shark liver oil. Okay. आपण मगाशी बघितलेलं आहे की shark liver oil जे आहे which is an rich source for vitamin A. Okay. So this is the image of shark. तुम्ही टीव्हीमध्ये वगैरे सगळ्यांनी बघितलेलं आहे. ओके. So it is an fish and this is the capsules which contains the शार्क लिव्हर ऑइल. ओके. सो ह्या कॅप्सूल्स आहेत की ज्याच्यामध्ये शार्क लिव्हर ऑइल प्रेझेंट आहे. ओके. सो सिनोनिम फॉर दिस शार्क लिव्हर ऑइल इज ओलियम सेलाचॉइड्स. ओके. सिनोनिम काय आहे शार्क लिव्हर ऑइलचं? ओलियम सेलाचॉइड्स. बायोलॉजिकल सोर्स शार्क लिव्हर ऑइल इज अ फिक्स्ड ऑइल obtained from the fresh and carefully preserved livers of the various species of shark, mainly Hippoprion brevirostris. ओके. म्हणजे शार्क लिव्हर ऑइल हे काय आहे तर फिक्स्ड ऑइल आहे. ओके. अँड इट इज ऑप्टेन फ्रॉम द फ्रेश अँड केअरफुली प्रिझर्वड लिव्हर्स ऑफ वेरियस स्पेसीज ऑफ शार्क. ओके. सो शार्कचे जे डिफरंट स्पेसीज आहेत त्याचं जे लिव्हर आहे त्याच्यापासून हे फिक्स्ड ऑइल आहे ते ऑप्टेन केलं जातं. ओके. त्याला आपण शार्क लिव्हर ऑइल असं म्हणतो. सो कोणत्या कोणत्या स्पेसीज आहेत शार्कच्या? दॅट इन्क्लूड्स द हिप्पोप्रियॉन ब्रेव्हिरोस्ट्रिस. सो दिस इज द स्पेसीज विच इज अ मेन स्पेसीज की ज्याच्या लिव्हरपासून शार्क लिव्हर ऑइल आहे ते आयसोलेट केलं जातं. ओके. सो शार्क लिव्हर ऑइल इज द फिक्स्ड ऑइल obtained from the fresh and carefully preserved livers of various species of shark, mainly Hippoprion brevirostris. ओके. सो इंडियामध्ये आपण बघितलं तर स्कोलिडियॉन, देन कॅरकॅरियस अँड स्पिरना are the abundant among the species and generally utilized for the extraction purpose. ओके. इंडियामध्ये ह्या 3 शार्कच्या डिफरंट व्हरायटीज आहेत. दॅट इन्क्लूड स्कोलिडियॉन, Scoliodon, then Carcharias and Spirna. Okay, so these 3 species of shark from which shark liver oil is obtained in India. Okay, so according to Indian Pharmacopoeia, 1 gram of oil should not contain less than 6000 international units of vitamin A activity. Okay, so Pharmacopoeia मध्ये मेन्शन केलेलं जे लिमिट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर आपण 1 ग्रॅम ह्याचं शार्क लिव्हर ऑइल घेतलं तर त्याच्यामध्ये 6000 इंटरनॅशनल युनिटपेक्षा कमी विटॅमिन ए प्रेझेंट नसतं. ओके. सो दिस इज द फार्माकोपियल स्टँडर्ड फॉर विटॅमिन ए. ओके. सो आपण बघितलेलं आहे सिनोनिम जे आहे शार्क लिव्हर ऑइलचं ते ओलियम सेलाचॉइड्स आहे. बायोलॉजिकल सोर्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे शार्क लिव्हर ऑइल इज द फिक्स्ड ऑइल obtained from the fresh and carefully preserved livers of various species of shark, mainly Hippoprion brevirostris. इंडियामध्ये 3 स्पेसीज आहेत दॅट इन्क्लूड स्कोलिओडॉन, कॅरकॅरियास अँड स्पिरना are the abundant among the species and are generally utilized for the extraction of this shark liver oil. Okay, and according to IP, 1 gram of oil should not contain less than 6000 इंटरनॅशनल युनिट ऑफ विटॅमिन ए ॲक्टिव्हिटी. ओके. सो विटॅमिन्स जे आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती इंटरनॅशनल युनिटमध्ये काउंट केली जाते. सो दॅट्स वाय स्टँडर्ड मेन्शन ओवर हियर, दॅट इज अकॉर्डिंग टू इंडियन फार्माकोपिया 1 gram of oil
shark liver oil should not contain less than 6000 international unit of vitamin A activity. Okay, so this is the synonym and biological source for the shark liver oil. Okay, नेक्स्ट पार्ट इज दॅट जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, मग जिओग्राफिकली शार्क लिव्हर ऑइलची अवेलेबिलिटी कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये आहे. सो इन इंडिया द शार्क आर प्रोसेस्ड अँड ऑइल इज ऑप्टेन ऑन द कमर्शियल स्केल. इंडियामध्ये शार्क जे आहे ते प्रोसेस केलं जातं, त्यांचं प्रोसेसिंग केलं जातं आणि कमर्शियल स्केलवर त्यांच्या लिव्हरपासून ऑइल जे आहे ते ऑप्टेन केलं जातं. ओके, सो कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये केलं जातं इंडियामध्ये, दॅट इन्क्लूड्स द तामिळनाडू, महाराष्ट्र अँड केरला. Okay, so there is these three states in which the shark are going to processed and then oil is obtained from that shark. Okay, so most of the European countries are also producing shark liver oil on the large scale. Okay, so युरोपमध्ये जे डिफरंट कंट्रीज आहेत युरोप खंडामधल्या त्यासुद्धा शार्क लिव्हर ऑइल आहे ते लार्ज स्केलवर त्यांचं प्रोडक्शन केलं जातं. ओके, द नेक्स्ट पार्ट इज दॅट मेथड ऑफ प्रिपरेशन्स. ओके, सो आता आपण इथे शार्क लिव्हर ऑइल जे आहे ते कसं बनवलं जातं त्याची प्रोसेस इथे बघणार आहोत. सो विथ अ लिटल variation, the principle involved in extraction of oil from the liver is uniform in almost all cases. ओके, मग ही जी प्रोसेस आहे मेथड ऑफ प्रिपरेशन आहे ती होल वर्ल्डमध्ये कॉमन आहे. सर्टन लिटल बिट चेंजेस आहेत फक्त. सो गव्हर्मेंट फॅक्टरीज इन तामिळनाडू अँड महाराष्ट्र प्रोसेस लिव्हर फ्रॉम एक्स्ट्रॅक्टिंग द ऑइल. ओके, सो इंडियामध्ये गव्हर्मेंटच्या फॅक्टरीज आहेत तामिळनाडू आणि महाराष्ट्र स्टेटमध्ये की जिथे लिव्हरपासून ऑइल जे आहे शार्क लिव्हर ऑइल एक्स्ट्रॅक्ट आउट केलं जातं. ओके, सो द लिव्हर्स आर क्लीन अँड मिन्स्ड. ओके, सो लिव्हर जे आहे ते काय केलं जातं क्लीन करून घेतलं जातं. ओके, मग मिन्स करून घेतलं जातं म्हणजे काय केलं जातं तर त्याला स्मॉल पीसेसमध्ये कट केलं जातं. ओके, अँड दॅट मिन्स्ड मासेस इज टेकन टू अ बॉइलिंग पॉट. त्याच्यानंतर काय केलं जातं त्या लिव्हरचे जे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते बॉइलिंग पॉटमध्ये टाकले जातात. वेअर द टेम्परेचर ऑफ 80 डिग्री सेंटीग्रेड इज मेंटेन. त्या पॉटमध्ये जे हिटिंगचं टेम्परेचर आहे ते 80 डिग्री सेंटीग्रेड एवढं मेंटेन केलं जातं. देन ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड अँड इज ट्रीटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट टू रिमूव्ह ट्रेसेस वॉटर. ओके, मग त्याच्यानंतर काय केलं जातं जे ऑइल ऑप्टेन होणार आहे ते एक्स्ट्रॅक्ट आउट केलं जातं. ओके, आणि डिहायड्रेटिंग एजंट यूज करून त्या ऑइलमध्ये जर वॉटरची क्वांटिटी आली असेल तर ती रिमूव्ह आउट केली जाते. ओके, सो कसं काय केलं जातं तर शार्कचं लिव्हर आहे ते क्लीन करून घेतलं जातं. त्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट केलं जातं. ते पीसेस जे आहेत ते बॉइलिंग वॉटरमध्ये ॲड केले जातात आणि त्याचं 80 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवलं जातं. ओके, त्याच्यानंतर त्या वॉटरवर जे ऑइल जमा होणार आहे शार्क लिव्हर ऑइल ते सेपरेट आउट केलं जातं आणि त्या ऑइलमध्ये जर वॉटरची क्वांटिटी प्रेझेंट असेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं त्याला डिहायड्रेटिंग एजंटसोबत ट्रीट केलं जातं. सो हे डिहायड्रेटिंग एजंट आहेत विच इज हेल्पफुल टू रिमूव्ह द ट्रेसेस ऑफ वॉटर इन टू दॅट ऑइल. ओके, देन द ऑइल इज टेकन टू व्हॅक्यूम स्टील फॉर डिहायड्रेशन. ओके, सो डिहायड्रेटिंग एजंट यूज केल्यानंतर पण सर्टन क्वांटिटी जी आहे ती जर ऑइलमध्ये प्रेझेंट्स असेल तर ती रिमूव्ह करण्यासाठी ऑइलला काय केलं जातं व्हॅक्यूम स्टीलमध्ये ॲड केलं जातं. ओके, सो दिस व्हॅक्यूम स्टीलमध्ये ॲड केल्यामुळे काय होतं त्याच्यामधलं जे वॉटर आहे ते टोटली रिमूव्ह केलं जातं. ओके, अँड चिल टू सेपरेट द स्टिअरिन. त्याच्यानंतर त्याला चिलिंग केलं जातं म्हणजे कमी टेम्परेचरला स्टोअर केलं जातं की त्याच्यामधलं जे स्टिअरिन कंटेंट आहे ते सेपरेट आउट केलं जातं. ओके, देन सेंट्रीफ्यूग आर यूज टू सेपरेट द सस्पेंडेड मटेरियल इन द ऑइल. त्याच्यानंतर ते ऑइल जे आहे ते काय केलं जातं सेंट्रीफ्यूग मशीनमध्ये टाकलं जातं. ओके, सो सेंट्रीफ्यूग मशीनमध्ये टाकल्यामुळे काय होतं सो राऊंड फिरल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे काही सस्पेंडेड मटेरियल आहे ते प्रिसिपिटेट आउट होणार आहे आणि मग ते सेपरेट केलं जातं. ओके, देन द क्लिअर ऑइल इज मॅनिप्युलेटेड टू ॲडजस्ट द डिझायर स्ट्रेंथ. ओके, मग हे जे आपल्याला प्युअर क्लिअर ऑइल मिळणार आहे दॅट ऑइल इज मॅनिप्युलेटेड. ओके, मग त्याच्यामध्ये सर्टन क्वांटिटी ॲड केली जाते टू ॲडजस्ट द डिझायर स्ट्रेंथ. ओके, त्या ऑइलची डिझायर स्ट्रेंथ मेंटेन करण्यासाठी त्याला मॅनिप्युलेट केलं जातं. ओके, देन द ऑइल बिंग सेन्सिटिव्ह टू लाईट अँड एअर. ओके, सो ऑल व्हाईल
केअर इज टेकन टू मिनिमाइज इट्स एक्सपोजर टू सनलाईट अँड एअर. ओके, मग हे शार्क लिव्हर ऑइल आहे ते एअर आणि लाईटसाठी फार सेन्सिटिव्ह आहे. ओके, म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याचं डिग्रेडेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे काय केलं जातं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप केअर घेतली जाते की त्याचा जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे सनलाईट आणि एअरशी तो मिनिमाइज होईल. ओके, अँड मेनी टाइम्स द लिव्हर्स आर स्टोर्ड ॲट व्हेरी लो टेम्परेचर अंटील दे आर टेकन फॉर प्रोसेसिंग. ओके, मग जिथपर्यंत लिव्हर जे आहेत ते यूज करत नाही आहे तिथपर्यंत त्यांना काय केलं जातं खूप कमी टेम्परेचरला स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर शार्क लिव्हर ऑइल. ओके, द नेक्स्ट पार्ट इज दॅट ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज डिस्क्रिप्शन. ओके, सो त्या शार्क लिव्हर ऑइलचा आपण कलर बघितला तर पेल येलो टू ब्राउनिश येलो कलर आहे. ओके, ओडर कॅरेक्टरिस्टिक फिशी बट नॉट रॅन्सिड. ऑइल जरी असलं तरी फिक्स्ड ऑइल जरी असलं तरी त्याची ओडर जी आहे ती कशी आहे रॅन्सिड नाही आहे तर कॅरेक्टरिस्टिक फिशी अशी त्याची ओडर आहे. ओके, टेस्ट जर बघितलं ब्लँड और फिशी टेस्ट आहे त्याला. सोल्युबिलिटी आपण जर बघितली तर शार्क लिव्हर ऑइल इज सोल्युबल इन सॉल्वंट इथर क्लोरोफॉर्म अँड लाईट पेट्रोलियम. ओके, सो हे जे ऑर्गॅनिक सॉल्वंट्स आहेत इथर क्लोरोफॉर्म लाईट पेट्रोलियम ह्याच्यामध्ये शार्क लिव्हर ऑइल आहे ते सोल्युबल आहे. ओके, अँड हवेवर इट इज इनसोल्युबल इन वॉटर अँड स्लाइटली सोल्युबल इन इथाईल अल्कोहोल. वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे आणि इथाईल अल्कोहोलमध्ये हे शार्क लिव्हर ऑइल जे आहे ते स्लाइटली सोल्युबल आहे. ओके, the next part is that pharmacopoeial standard. Okay, so the pharmaceutical grade of shark liver oil should comply with the following standards. So that includes specific gravity 0.912 to 0.916, refractive index that includes 1.459 to 1.477 at 40 degrees centigrade, acid value not more than 2, iodine value not less than 90. ओके, सो शार्क लिव्हर जे ऑइल आहे की जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्समध्ये यूज केलं जातं असं फार्मास्युटिकल ग्रेडचं जे शार्क लिव्हर ऑइल आहे विच हॅविंग अ सर्टन फार्माकोपियल स्टँडर्ड लिमिट. ओके, the next part is that chemical constituents. So this shark liver oil which contains vitamin A. Okay, so आपण बघितलेलं आहे की शार्क लिव्हर ऑइल आहे विच हॅविंग अ रिच सोर्स ऑफ विटॅमिन ए. ओके, मग त्याच्या केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये लार्ज क्वांटिटी विटॅमिन एची प्रेझेंट असते. ओके, सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ विटॅमिन ए इन द ऑइल व्हॅरीज फ्रॉम 15,000 to 30,000 इंटरनॅशनल युनिट ऑफ विटॅमिन ए ॲक्टिव्हिटी पर ग्रॅम. ओके, पर ग्रॅममध्ये 15,000 ते 30,000 एवढी त्याची इंटरनॅशनल युनिट एवढी त्याची ॲक्टिव्हिटी असते एका ग्रॅममध्ये. ओके, सो अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द ऑइल दॅट इन्क्लूड्स द ग्लिसराइड्स ऑफ सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. ओके, सो सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचे ग्लिसराइड्स जे आहेत ते विटॅमिन ए सोबत शार्क लिव्हर ऑइलमध्ये ॲज अॅन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स म्हणून प्रेझेंट असतात. ओके, so this is the chemical constituents of this vitamin A and this is the structure of vitamin A. Okay, so इथे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतंय ते विटॅमिन एचं आहे. ओके, the next part is that identification test, chemical test. So there are two identification tests for this shark liver oil. First is that dissolve 1 gram of shark liver oil in 1 ml of chloroform. टेस्ट ट्यूबमध्ये काय घ्यायचं आहे 1 ग्रॅम शार्क लिव्हर ऑइल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये 1 ml क्लोरोफॉर्म ॲड करायचं आहे. ओके, हे डिझॉल्व करून घ्यायचं व्यवस्थित अँड ट्रीट विथ 0.5 ml ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 0.5 ml एवढं सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं आहे. ओके, सो इट ॲक्वायर्स अ लाईट व्हायोलेट कलर चेंजिंग टू पर्पल अँड फायनली टू ब्राऊन ड्यू टू द विटॅमिन ए. ओके, सो त्याच्यामध्ये शार्क लिव्हर ऑइलमध्ये विटॅमिन ए असल्यामुळे काय होतं आहे की त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म आणि सल्फ्युरिक ॲसिड ॲड केल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे कंटेंट आहे त्याचा कलर जो आहे तो फर्स्ट लाईट व्हायोलेट कलरमध्ये कन्वर्ट होतो, देन इट चेंजेस टू द पर्पल अँड देन इट चेंजेस टू द फायनली ब्राऊन कलर. ओके, सो त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे कंटेंट आहे त्याला ब्राऊन कलर फायनली फॉर्म होतो अँड दॅट इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ विटॅमिन ए इन टू दॅट शार्क लिव्हर ऑइल. ओके, सो दिस इज द फर्स्ट केमिकल आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर शार्क लिव्हर ऑइल. नेक्स्ट सेकंड इज दॅट डिझॉल्व 1 ml ऑफ शार्क लिव्हर ऑइल इन 10 ml ऑफ क्लोरोफॉर्म and treat with saturated solution of antimony trichloride in chloroform. Okay,
पहिल्यांदा काय करायचं आहे, 1 ml शार्क लिव्हर ऑइल जे आहे ते 10 ml क्लोरोफॉर्ममध्ये डिझॉल्व करून घ्यायचं आहे. ओके. देन ट्रीट विथ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अँटीमनी ट्रायक्लोराईड इन क्लोरोफॉर्म. ओके. मग सॅच्युरेटेड सोल्युशन जे अँटीमनी ट्रायक्लोराईडचं क्लोरोफॉर्ममध्ये प्रिपेअर केलेलं आहे ते सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर व्यवस्थित शेक करून घ्यायची ती टेस्ट ट्यूब. ब्ल्यू कलर इज डेव्हलप ड्यू टू द विटॅमिन ए. ओके. सो त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन अँटीमनी क्लोराईडचं की जे क्लोरोफॉर्ममध्ये प्रिपेअर केलेलं आहे ते ॲड केल्यानंतर काय होतं आहे, त्या टेस्ट ट्यूबमध्ये ब्ल्यू कलर फॉर्म होणार आहे ड्यू टू द प्रेझन्स ऑफ विटॅमिन ए. ओके. सो शार्क लिव्हर ऑइलमध्ये विटॅमिन ए असल्यामुळे त्या टेस्ट ट्यूबमध्ये जेव्हा आपण 1 ml शार्क लिव्हर ऑइल क्लोरोफॉर्म ॲड केल्यानंतर सोल्युशन ऑफ अँटीमनी ट्रायक्लोराईड क्लोरोफॉर्ममध्ये प्रिपेअर केलेलं जे सोल्युशन आहे ते ॲड केलं तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये ब्ल्यू कलर येतो. सो दिस ब्ल्यू कलर दॅट इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ विटॅमिन ए इन टू दॅट शार्क लिव्हर ऑइल. ओके. So these are the two chemical tests which are used for the identification of vitamin A. Okay. Then next is uses. Okay. So मग विटॅमिन ए चे युजेस कोणते कोणते आहेत, तर इट इज यूज इन द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए. सो जेव्हा बॉडीमध्ये विटॅमिन एची डिफिशियन्सी होते त्या केसेसमध्ये विटॅमिन ए जे आहे ॲज अन सोर्स शार्क लिव्हर ऑइल जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं ॲज अन सोर्स ऑफ विटॅमिन A. Okay. Then it is also known as anti-xerophthalmic factor. Okay. So however it should be noted that shark liver oil is free of vitamin D and it required to be fortified when necessary. So due to the absence of vitamin D, shark liver oil is not vitamin substitute for cod liver oil. Okay. Okay. So vitamin A जे आहे which is used as an anti-xerophthalmic factor. ओके. सो झेरोप्थॅल्मिक ह्या डिसऑर्डर्समध्ये काय होतं मोस्टली, तर डोळ्यामध्ये जो कंजक्टिव्हाचा पार्ट आहे ओके तो काय होतो, त्याच्यामध्ये ड्रायनेस येतो. ओके. सो दॅट ड्रायनेस इज प्रिव्हेंटेड विथ द हेल्प ऑफ दिस अँटी झेरोप्थॅल्मिक एजंट्स. ओके. सो दिस शार्क लिव्हर ऑइल इज ॲक्ट ॲज अन अँटी झेरोप्थॅल्मिक फॅक्टर. ओके. मीन्स दिस शार्क लिव्हर ऑइल प्रिव्हेंट्स द ड्राईंग ऑफ दॅट कंजक्टिव्हा. ओके. मग शार्क लिव्हर ऑइल जे आहे की त्याच्यामध्ये विटॅमिन ए फक्त असतं. ओके. विटॅमिन डी त्याच्यामध्ये नसतं. सो त्याच्यामुळे हे जे कॉड लिव्हर ऑइल आहे विच कंटेन्स बोथ द विटॅमिन्स विटॅमिन ए अँड विटॅमिन डी. ओके. म्हणून आपण शार्क लिव्हर जे ऑइल जे आहे ते कॉड लिव्हर ऑइलसाठी ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून यूज करू शकत नाही आहे, कारण का शार्क लिव्हर ऑइलमध्ये फक्त विटॅमिन ए असतं. इट डज नॉट कंटेन्स विटॅमिन डी. ओके. सो इट इज ऑल्सो न्यूट्रिटिव्ह इन नेचर. ओके. सो फूड म्हणून सुद्धा आपण ॲज अ न्यूट्रिटिव्ह म्हणून सुद्धा शार्क लिव्हर ऑइल जे आहे ते यूज केलं जातं. फार्मास्युटिकली इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ फार्मास्युटिकली जर आपण बघितलं तर इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ डायल्यूट शार्क लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल इमल्शन, इंडिया NF that is national formulary and shark liver oil and vitamin D. ओके. सो फार्मास्युटिकल हे जे डिफरंट प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये शार्क लिव्हर ऑइल जे आहे ते ॲज अन इन्ग्रेडियंट म्हणून यूज केलं जातं. तर कोणते कोणते प्रिपरेशन्स आहेत, दॅट इन्क्लूड्स द डायल्यूट शार्क लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल इमल्शन अँड शार्क लिव्हर ऑइल विथ विटॅमिन डी. ओके. सो ह्या डिफरंट प्रिपरेशन्समध्ये हे शार्क लिव्हर ऑइल आहे ते ॲज अन कंपोनंट म्हणून ॲज अन कॉन्स्टिट्युएंट म्हणून यूज केला जातं. ओके. इट इज यूज्ड इन बर्न अँड सनबर्न ऑइंटमेंट. ओके. सो भाजल्यानंतर किंवा सनबर्नमध्ये जे ऑइंटमेंट्स यूज केले जातात त्याच्यामध्ये शार्क लिव्हर ऑइल आहे ते यूज केलं जातं. ओके. सो दीज आर द युजेस ऑफ दिस शार्क लिव्हर ऑइल दॅट इन्क्लूड्स द इन केस ऑफ विटॅमिन ए डिफिशियन्सी इट इज यूज्ड ॲज अन अँटी झेरोप्थॅल्मिक फॅक्टर. ओके. It does not use as a substitute for cod liver oil because it contains only vitamin A. It does not contains vitamin D. Okay. Also it is used as a nutritive and pharmaceutically it is used in the preparation of dilute shark liver oil emulsion and shark liver oil with vitamin D. Okay. And also it is used for the burn and sunburn ointments जे आहेत त्याच्यामध्ये ॲज अन इन्ग्रेडियंट म्हणून
शार्क लिव्हर ऑइल जे आहे ते यूज केलं जातं. ओके. देन लास्ट पार्ट फॉर दिस शार्क लिव्हर ऑइल इज स्टोरेज. ओके. मग या शार्क लिव्हर ऑइलचं स्टोरेज कसं केलं जातं, तर शार्क लिव्हर ऑइल इज प्रिझर्वड इन वेल फिल अँड वेल क्लोज्ड कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट अँड इन कूल प्लेस. ओके. मग हे जे शार्क लिव्हर ऑइल आहे ते काय केलं जातं की व्यवस्थित अशा बंद आणि पूर्ण भरलेल्या कंटेनरमध्ये पॅक केलं जातं आणि त्याला लाईटपासून काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं अँड कूल स्पेसमध्ये त्याला स्टोअर करून ठेवलं जातं. ओके. सो दिस इज द स्टोरेज कंडिशन फॉर दिस शार्क लिव्हर ऑइल. ओके. सो इथे आपला फर्स्ट विटॅमिन कंटेनिंग ड्रग कंप्लीट झालेला आहे, शार्क लिव्हर ऑइल. ओके. शार्क लिव्हर ऑइलमध्ये आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, मेथड ऑफ प्रिपरेशन, त्याचं डिस्क्रिप्शन, दॅट इज ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, सोल्युबिलिटी, स्टँडर्ड्स, देअर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट, देन यूजेस अँड स्टोरेज हा पार्ट बघितलेला आहे. ओके. नेक्स्ट विटॅमिन कंटेनिंग ड्रग आपल्याला बघायचा आहे आमला. ओके. सो आमला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी बघितलेला आहे, सगळ्यांनी खाल्लेला आहे. ओके. मराठीमध्ये त्याला आवळा असं म्हटलं जातं. सो दिस आमला विच कंटेन्स द रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. त्याच्यामध्ये काय असतं, विटॅमिन सी हे विटॅमिन रिच क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतं. ओके. सो दिस इज द इमेज ऑफ दिस आमला प्लांट की ज्याच्यामध्ये आवळे तुम्हाला दिसत आहेत. ओके. ह्या इमेजमध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे, खाल्लेला आहे की आवळ्यामधून आपल्या बॉडीला विटॅमिन सी मिळतं. ओके. सो सिनॉनिम फॉर दिस आमला इज इम्लिका, इंडियन गूसबेरी, इम्बेलिक, मायरोबालान. ओके. सो 3 synonyms for this amla that includes the imblica, Indian gooseberry and imbelic myrobalan. Okay. Biological source for this amla, this consists of dried as well as fresh fruits of plant Imblica officinalis belonging to family Euphorbiaceae. Okay. So amla as an dried or fresh fruit जे आहेत प्लांटचे आमलाच्या, ते ड्राईड किंवा फ्रेश फॉर्ममध्ये यूज केले जातात. ओके. कोणत्या प्लांटचे फ्रूट यूज केले जातात, तर इम्ब्लिका ऑफिसिनालिस. ओके. सो प्लांट कोणता आहे आमलाचं, इम्ब्लिका ऑफिसिनालिस आणि फॅमिली आहे युफोर्बियासी. ओके. सो दिस इज द सिनॉनिम अँड बायोलॉजिकल सोर्स फॉर आमला. सिनॉनिम इज दॅट इम्ब्लिका, इंडियन गूसबेरी, इम्बेलिक, myrobalan. Okay. And biological source, this consists of dried as well as fresh fruits of the plant Imblica officinalis belonging to family Euphorbiaceae. Okay. Next part is that geographical source. Okay. So geographical source जर बघितला, it is small or the medium sized tree found in deciduous forest of India. Okay. So इंडियामध्ये जे deciduous forest आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ त्याचं नेटिव्ह आहे, ओरिजिनेशन आहे. इट इज ऑल्सो फाउंड इन श्रीलंका अँड म्यानमार. श्रीलंका आणि म्यानमार ह्या कंट्रीमध्ये सुद्धा दिसून येतं आवळ्याचं झाड. द लीव्ज आर फिदरी विथ स्मॉल ॲबलॉंग पिनेट अरेंज्ड लिफलेट्स. ओके. सो आपण आवळ्याची पानं जर बघितली तर ते कसे आहेत, फिदरी नेचरचे आहेत की ज्याच्यामध्ये स्मॉल ॲबलॉंग पिनेटली अरेंज असे लिफलेट्स असतात. ओके. देन द ट्री इज कॅरेक्टरिस्टिक ग्रीनिश ग्रे ऑर अँड विथ स्मूथ बार्क. ओके. सो आवळ्याच्या झाडाच्या सालीला जर तुम्ही टच करून बघितलं तर ते बार्क कसं आहे, स्मूथ आहे. ओके. आणि ग्रीनिश ग्रे कलर असं त्या ट्रीचा कलर आहे. ओके. सो दिस इज द जिओग्राफिकल सोर्स. ओके. जिओग्राफिकल सोर्स बघितलं आहे की इंडियामध्ये नेटिव्ह आहे डिसिडियस फॉरेस्ट जे आहे तिथे लार्ज क्वांटिटीमध्ये आवळ्याची झाडं दिसून येतात. आणि अदर कंट्रीज जर बघितलं तर श्रीलंका आणि म्यानमार आहे. ओके. नेक्स्ट पार्ट इज दॅट कल्टिवेशन अँड कलेक्शन. ओके. मग आवळ्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन कसं केलं जातं, तर इट इज ग्रोन बाय सीड जर्मिनेशन. ओके. आवळ्याची जी बी आहे त्याच्यापासून आवळ्याचं झाड उगवलं जातं. इट कॅन ऑल्सो बी प्रपोगेटेड बाय बडिंग ऑर कटिंग. ओके. सो त्याची फांदी कट करून त्याच्यापासून आवळ्याचं झाड आपण उगवू शकतो किंवा मग त्याचं कलम फॉर्म केलं जातं. ओके. दॅट इज बडिंग किंवा कटिंग टेक्निकने जे आहे ते आवळ्याचं झाड जे आहे ते प्रपोगेट केलं जातं. इट डझंट टॉलरेट द फ्रोस्ट अँड ड्रॉट. ओके. म्हणजे दव जे आहे किंवा बर्फ पडतो. ओके.
सो ह्या ज्या कंडिशन्स ज्या आहेत त्या आवळ्याचं जे झाड आहे ते टॉलरेट करू शकत नाही आहे. ओके, म्हणजे दव वगैरे पडला त्याच्यावर जास्त किंवा बर्फ जर पडला, बर्फवृष्टी जर झाली तर ते आवळ्याचं झाड जे आहे ते मरून जातं. ओके, इट डज नॉट टॉलरेट दिस फ्रोस्ट और ड्रॉट. इट इज नॉर्मली फाउंड अप टू द अन अल्टिट्यूड ऑफ 1500. ओके, समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीवर त्याचं वेल ग्रोन असं कल्टिवेशन केलं जातं. द फ्रूट्स ऑफ द प्लांट्स आर कलेक्टेड कमर्शियल स्केलवर त्याचे फ्रूट्स जे आहेत ते कलेक्ट केले जातात फ्रॉम द वाईल्ड ग्रोन प्लांट. कल्टिवेटेड प्लांट्स बिअर द कंपॅरेटिव्हली लार्ज फ्रूट. ओके, सो आपण जंगलातलं झाड बघितलं आणि जरा कल्टिवेशन केलेलं झाड बघितलं, म्हणजे जर कल्टिवेटेड प्लॉटमध्ये जर प्लांट वाढलेलं असेल आणि जंगलातलं प्लांट बघितलं तर कल्टिवेटेड जे प्लांट आहे त्याच्यावर खूप जास्त क्वांटिटीमध्ये फ्रूट्स लागतात. ओके, द ट्री फ्लॉवर्स इन हॉट सीझन अँड द फ्रूट्स रायपन ड्युरिंग द विंटर. ओके, सो ते झाडाला, आवळ्याच्या झाडाला फ्लॉवर्स जे आहेत ते उन्हाळ्यातून येतात आणि फ्रूट्स जे आहेत ते थंडीतून येतात. ओके, आवळे जे आहेत ते थंडीच्या सुरुवातीला थंडीतून आवळे लागतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याला फुलं येतात. ओके, सो दिस इज द कल्टिवेशन अँड कलेक्शन विच इज रिलेटेड विथ दिस आमला ड्रग. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो त्याचा जर आपण कलर बघितला आवळ्याचा तर ग्रीनिश चेंजिंग टू लाईट येलो और ब्रिक रेड वेन मॅच्युअर्ड. ओके, म्हणजे सुरुवातीला त्याचा कलर कसा आहे, ग्रीन कलर असतो, दॅट चेंजेस टू द लाईट येलो कलर, आणि जेव्हा ते मॅच्युअर होतात ओके तेव्हा त्याचा कलर जो आहे तो ब्रिक रेड कलरमध्ये कन्वर्ट होतो. ओके, ओडर जी आहे आवळ्याला कोणतीही ओडर नसते, वास कोणताच नसतो आवळ्याला. टेस्ट जर बघितली तर सगळ्यांनी आवळे खाल्लेले आहात तुम्ही, सो तुम्हाला आवळ्याची टेस्ट नक्कीच माहिती आहे. इट इज सोअर अँड ॲस्ट्रिंजंट टेस्ट. ओके, सो तुरट असतात आवळे. साईज जी आहे आवळ्याची 1.5 to 2.5 सेंटीमीटर इन डायमीटर. डायमीटर जो आहे तो 1.5 to 2.5 सेंटीमीटर एवढा त्याचा डायमीटर असतो. शेप कसा आहे आवळ्याच्या फळाचा तर द फ्रूट्स आर डिप्रेस्ड ग्लोबोस. ओके, ग्लोब्स असतात त्याच्यावर, बघितलेलं आहात तुम्ही, ग्लोब्सने बनलेलं असतं, 5 ग्लोब्स असतात त्याच्यावर. ओके, सो दिस फ्रूट्स आर डिप्रेस्ड ग्लोबोस. एक्स्ट्रा फीचर्स जर बघितले आपण तर फ्रूट्स आर फ्लेशी, ऑब्सेक्युअरली 6 लोब विथ 6 ट्रायगोनस सीड्स. ओके, सो टोटल ग्लोबोस किती प्रेझेंट असतात, 6 नॉट 5. इट कंटेन्स 6 लोब. ओके, सो 6 लोब्स त्याच्यावर प्रेझेंट असतात आणि सीडवर सुद्धा 6 ट्रायगोनस लोब्स प्रेझेंट असतात. ओके, सो आवळ्याची बीसुद्धा तुम्ही बघितलेली आहे, बीवर सुद्धा 6 लोब्स प्रेझेंट आहेत आणि आवळ्याच्या जो फ्रूटचा पार्ट जो आहे, पल्प जो आहे त्याच्यावर सुद्धा 6 लोब प्रेझेंट असतात. ओके, अँड दे आर व्हेरी हार्ड अँड स्मूथ इन ॲपिरन्स. त्याचं जर आपण सरफेसला टच केलं तर तो कसा आहे, खूप स्मूथ असतो, राईट. आणि आवळ्याला जर आपण बघितलं तर त्याचं हे कसं आहे तर तो हार्ड आहे, कडक असतो. ओके, so this is the organoleptic characteristics which is associated with this amla drug. Okay, next part is that chemical constituents. Okay, so as an vitamin C source मध्ये आपण आमला हा ड्रग बघतोय. so this amla fruit is an rich natural source of vitamin C. okay, that is vitamin C ला नेम काय आहे तर ascorbic acid. okay, and contains 6000 to 750 that is 750 milligram per 100 gram of fresh pulp. ओके, सो आवळा जो आहे की ज्याच्यामध्ये 600 ते 550 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम, आपण जर 100 ग्रॅम घेतलं तर त्याच्यामध्ये 600 ते 750 मिलीग्रॅम एवढा फ्रेश पल्प प्रेझेंट असतो. ओके, अँड अपार्ट फ्रॉम दॅट फ्रूट्स आर ऑल्सो कंटेन्स अबाउट 0.5% ऑफ फॅट. विटॅमिन सी जर सोडलं तर त्याच्यामध्ये अजून काय काय असतं, 0.5% ऑफ फॅट, फायलेम्बिन अँड 5% ऑफ टॅनिन. ओके, 5% फॅट आहे, फायलेम्बिन प्रेझेंट आहे अँड 5% ऑफ टॅनिन्स. सो दिस आमला फ्रूट्स आर ऑल्सो रिच इन मिनरल मॅटर्स, लाईक मिनरल्ससुद्धा आवळ्यामध्ये प्रेझेंट असतात. कोणते कोणते मिनरल्स आहेत, दॅट इन्क्लूड्स द फॉस्फरस, आयर्न अँड कॅल्शियम. ओके, सो दिस मिनरल्स आर प्रेझेंट इन टू द आमला. It contains appreciable amount of pectin. Also it contains the pectin. So the fresh fruit contains about 75% of moisture. ओके, जर आपण फ्रेश आवळ्याचं जर फ्रूट बघितलं त्याच्यामध्ये 75% इतक्या क्वांटिटीमध्ये मॉइश्चर प्रेझेंट असतं. सो द फ्रूट्स आर डिहायड्रेटेड अँड स्टोर्ड. आवळा जो आहे तो
लॉंग पिरियडसाठी जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर त्याचं डिहायड्रेशन केलं जातं, म्हणजे त्याच्यातलं वॉटर क्वांटिटी आहे, मॉइश्चर जे आहे ते रिमूव्ह केलं जातं आणि त्याला ड्राईड कंप्लीट ड्राय फॉर्ममध्ये काय केलं जातं लॉंग पिरियडसाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, त्याला आपण आवळा सुपारी असं म्हणतो. ओके, अँड इट इज फाउंड दॅट विटॅमिन कंटेंट ऑफ दिस राईड फ्रूट इज नॉट लॉस्ट कन्सिडरेबली. ओके, मग जर आपण फ्रेश आवळा बघितला आणि जो सुकवलेला आवळा बघितला तर त्याच्यामध्ये जे विटॅमिन सीचं कंटेंट आहे ते ड्राय केलं तरी त्याचं विटॅमिन सीचं कंटेंट जे आहे ते लॉस होत नाही. ओके, सो इट मे बी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टॅनिन्स विच रिटार्ड्स द ऑक्सिडेशन ऑफ विटॅमिन सी. ओके, सो ही जी क्वांटिटी आहे आवळ्यामधली विटॅमिन सीची ती ड्राय आवळा केला तरी ती कमी होत नाही, कारण का त्याच्यामध्ये टॅनिन्स प्रेझेंट असतात. आवळ्यामध्ये टॅनिन्स असतं आणि त्याच्यामुळे विटॅमिन सीची जे ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे ती ते टॅनिन्स प्रिव्हेंट करतं. ओके, सो त्याच्यामुळे ड्राईड फॉर्ममध्ये जरी आवळा असला तरी त्याच्यामधलं विटॅमिन सीचं कंटेंट जे आहे ते फ्रेशशी कम्पेअर केलं फ्रेश आवळ्यासोबत तर ते कमी होत नाही. ओके, सो दिस इज द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स रिलेटेड पार्ट विथ द आमला. ओके, सो कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत तर विटॅमिन सी, 0.5% फॅट, फायलेम्बिन, 5% टॅनिन्स, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न अँड पेक्टिन. ओके, so here it is the images, that is structure of ascorbic acid. Okay, then next part is that chemical test. Okay, so एकच chemical test आहे, this test for vitamin C which is used for the identification of amla powder, so that include to the aqueous solution of amla. ओके, म्हणजे aqueous solution म्हणजे काय तर आवळ्याची पावडर जी आहे ती वॉटरमध्ये मिक्स करून घ्यायची. सो टेस्ट ट्यूबमध्ये वॉटर घ्यायचं, त्याच्यामध्ये आमलाची पावडर ॲड करायची. ॲड लीड ॲसिटेट और जिलॅटिन, त्याच्यामध्ये जिलॅटिन किंवा लीड ॲसिटेट ॲड करायचं आणि त्याच्यानंतर जी PPT फॉर्म होईल ती काय करायची रिमूव्ह करायची बाय फिल्ट्रेशन. ओके, सो ते फिल्ट्रेट करून घ्यायचं आणि त्या फिल्ट्रेट जे मिळणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड सोल्युशन ऑफ 2,6-डायक्लोरोफिनॉल इंडोफिनॉल. मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे जे फिल्ट्रेट आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये 2,6-डायक्लोरोफिनॉल ॲड करायचं. ओके, सो दिस आपण जेव्हा त्याच्यामध्ये 2,6-डायक्लोरोफिनॉल ॲड करू सो तेव्हा त्याचा जो इंडोफिनॉल कलर आहे. ओके, सो दॅट इंडोफिनॉल कलर इज डिसॲपियर. सो ह्या टेस्टमध्ये जो इंडोफिनॉल कलर जो आहे तो डिसॲपियर होतो. सो इंडोफिनॉल कलर म्हणजे कसा तर ब्ल्यू कलर असतो. ओके, मग 2,6-डायक्लोरोफिनॉलचा जो इंडोफिनॉल कलर आहे ब्ल्यू क्रोमॅटिक असा त्याला कलर असतो. सो दॅट कलर इज टोटली डिसॲपियर. ओके, म्हणजे ह्या टेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे टेस्ट ट्यूबमध्ये वॉटर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आमला ॲड करायचा, आमला पावडर ॲड करायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लेड ॲसिटेट किंवा जिलॅटिन ॲड करायचं आहे. ओके, सो हे ॲड केल्यानंतर प्रिसिपिटेट फॉर्म होईल. मग ही प्रिसिपिटेट आहे ती सेपरेट आउट करायची बाय फिल्ट्रेशन. फिल्टर केल्यानंतर जे फिल्ट्रेट लिक्विड आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे 2,6-डायक्लोरोफिनॉल. ओके, सो 2,6-डायक्लोरोफिनॉल ॲड केल्यानंतर त्याचा जो इंडोफिनॉल कलर आहे दॅट इज ब्ल्यू क्रोमॅटिक डाय कलर जो आहे दॅट डिसॲपियर अँड दॅट डिसॲपियर कलर म्हणजे ब्ल्यू कलर जातो त्या टेस्टमध्ये. ह्या टेस्टवरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की आपण जी पावडर टेस्ट केलेली आहे ती आमलाची आहे अँड इट कंटेन्स द विटॅमिन सी. ओके, सो ड्यू टू द प्रेझन्स ऑफ विटॅमिन सी देअर विल बी अ इंडोफिनॉल कलर विल गेट डिसॲपियर इन टू दिस टेस्ट. ओके, सो दिस इज द chemical test which is used for the identification of vitamin C. Okay, then next part is that uses. मग आमलाची uses काय काय आहेत so that uses of amla that includes amla fruits are largely used in Indian medicines. Okay, so आपलं जे इंडियामध्ये जे मेडिसिन्स प्रिपेअर केले जातात मोस्ट ऑफ जे आयुर्वेदिक प्रिपरेशन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये आवळा जो आहे तो लार्जली यूज केलेला आहे. सो इट इज यूज्ड ॲज अन ॲक्रीड, डायुरेटिक, रेफ्रिजरंट अँड लॅक्झेटिव्ह. ओके, सो आवळा जो आहे ॲज अन ॲक्रीड म्हणजे